नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर आज आपल्याला नागरिक म्हणून आपला जो एक महत्त्वाचा हक्क आहे मतदान करण्याचा, निवडणूक आहे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी, तर आज अवश्य आपण घराबाहेर पडणार आहोत आणि आज मतदान मात्र नक्की करणार आहोत. आणि समजा जर कोणी असं असेल आपल्या आजूबाजूला ज्यांना मदतीची गरज आहे बरोबर घेऊन जायला मतदान केंद्रावर जाण्यासाठी, तर एक जागरूक नागरिक म्हणून आपण ते सुद्धा आपलं जे कर्तव्य आहे की बरोबर त्यांना घेऊन जाणं, त्यांना काही मदत हवी असेल तर ती आपल्या परीने जी शक्य होईल ती करणं, हे सगळं आजच्या दिवशी आपण अगदी अवश्य करणार आहोत. आज आपण आपला मतदानाचा जो हक्क आहे आपल्याला दिलेला तो नक्की बजावणार आहोत. याच अनुषंगाने आजचा एक कार्यक्रम आहे. काही अधिकार मानव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला निसर्गतः मिळालेले असतात आणि काही हक्क किंवा अधिकार हे त्याला एका वस्तीमध्ये राहायला लागल्यावर, एका समाजामध्ये राहायला लागल्यावर त्याचे काही नियम असतात, त्याचे काही अटी असतात, त्याची घटना असते काही वेळा देशाची, तर ते अधिकार ती घटना त्याला बहाल करत असते. मानवाधिकार ही जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या कार्यक्रमात आपण त्याच विषयी बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मानवाधिकार आत्मसन्मान रक्षक. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार आयोग कोणत्या प्रकारचं काम करते, त्याची कॉन्स्टिट्यूशन काय आहे, कशा पद्धतीने समस्या सोडवल्या जातात, कोणत्या गोष्टींचा त्यात समावेश होतो, या विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि या सगळ्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर तज्ज्ञ म्हणून आहेत निवृत्त न्यायाधीश CL थूल सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग म्हणून सुद्धा कार्यरत होते आणि या विषयातला त्यांचा अभ्यास आणि त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोगाचं काम कसं असतं, मानवाधिकार आयोग आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणतो आहोत तेव्हा नेमकं त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, या सगळ्याबद्दल जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील तर आम्हाला ते जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत किंवा मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आपण फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी नेहमीच घेत असतो. एक तर टीव्हीचा आवाज पूर्णतः आपण बंद ठेवणार आहोत. आजचा आपला विषय आहे त्या अनुषंगाने जो प्रश्न विचारले आपण तर नव्या गोष्टींची माहिती आपल्याला होणार आहे. आणि मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर अशा ठिकाणी आपण जाऊन बोलणार आहोत जिथे तुमचा आवाज कट होणार नाही, नेटवर्क उत्तम प्रकारे असेल, तर तुमचे प्रश्न इथपर्यंत व्यवस्थित पोहोचतील आणि चर्चा अधिकाधिक खुलत जाईल. आपण आजच्या विषयाला आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार आयोग आहे आणि आपल्याला सगळ्यांना ह्याची कल्पना आहे, पण हा मुळात कधी स्थापन झाला, त्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे आणि त्याचं कार्य काय आहे, या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? रश्मीजी, आपण फारच सुरेख असा प्रश्न विचारला. कारण काय आहे की ज्यावेळी भारतात प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ऍक्ट हा 1993 ला आला आणि हा 1993 ला आलेला कायदा आणि त्या अनुषंगाने भारतामध्ये निर्णय राज्यामध्ये मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली आणि त्यानंतर मानवाधिकारांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. आणि विशेषतः मी ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचा सदस्य आणि नंतर अध्यक्ष होतो 2002 पासून 2007 पर्यंत, त्यावेळी मी ग्रामीण भागात जाऊन जितका होईल जास्तीत जास्त याचा प्रचार केला. काही लोक प्रश्न विचारतील की जर फंडामेंटल राईट तुमच्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये दिले असताना ह्युमन राईट किंवा मानवाधिकाराकरता तुम्हाला वेगळं असा आयोग करण्याची गरज काय, बरोबर असा प्रश्न विचारतात. पण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान बनवलं त्यावेळेस त्यांनी ह्या देशातील जनतेचा, विशेषतः जे पीडित आहेत, वंचित आहेत, त्या वंचिताचा जास्तीत जास्त त्यांनी विचार केला आणि जास्तीत जास्त विचार करून त्यांच्याकरता न्याय कसा देता येईल हा विचार करून त्यांनी पुढे आणला आणि तळागाळातील लोकांना त्यांच्या दारी न्याय कसा देता येईल म्हणून ह्युमन राईट्सची त्यांनी स्थापना आणि त्या विचार केले होते. बरोबर. हा 1993चा कायदा देखील आपल्या देशात जो आला तो कुठून आला याच्या मागे जाण्याची गरज आहे. बरोबर. तो म्हणजे 1945 ला जेव्हा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ही स्थापन झाली आणि जे अत्यंत पीडित झालेले राष्ट्र होते त्या सर्व राष्ट्रांना समर्थितपणे करून त्यांना संरक्षण द्यायच्या दृष्टिकोनातून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि निर्णयाच्या
मग त्यांच्या कॉन्फरन्सेस झाल्या, त्यांच्या निर्णय परिषदा झाल्या. जिनेव्हा परिषद सगळ्यात प्रसिद्ध परिषद आहे. डर्बनची परिषद अत्यंत प्रसिद्ध अशी परिषद आहे. ह्या परिषदेनंतर असं ठरलं की मानवाधिकारांचं संरक्षण करण्याकरता जातनिहाय, रंगनिहाय, पक्षनिहाय, जेंडरनिहाय म्हणजे लिंगनिहाय ह्या सर्व गोष्टीचा बाजूला सारून आपण कायदेशीर रीतीने प्रत्येक राष्ट्राने, प्रत्येक देशाने आपलं कार्य केलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून मग 10 डिसेंबर 1948ला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशननी आपला जाहीरनामा, जो जाहीरनामा मानवाधिकाराचा जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध आहे, तो 10 डिसेंबर 1948ला आला. आणि त्याच्यात त्यांनी 30 कलमं आहेत, 30 आर्टिकल आहेत. जे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन सदस्य आहेत त्यांनी याचं पालन केलं पाहिजे. आणि त्या पालन करण्याकरता त्यांनी आपला संपूर्ण जी यंत्रणा आहे, जे कायदे केले पाहिजे असे कायदे करण्याची होती. पण मधातच आपण पाहता की भोपाळची जी घटना घडली, म्हणजे वायू गळतीची, तो सगळ्यात मोठा असा मानवाधिकाराचा झालेला आघात आहे. बरोबर. आणि त्या आघातानंतर भोपाळनी आपलं एक खाजगी दृष्टिकोनातून आपला आयोग वगैरे त्यांनी निर्णय संघटनेच्या मार्फत सुरू केले. परंतु आपल्या देशामध्ये 48चा जरी हा कायदा युनिव्हर्सल डिक्लेरेशन तरी भारतामध्ये 93 मध्ये प्रोटेक्शन ह्युमन राईट कायदा आला. आता हा लोकांना एवढंच माहिती आहे. परंतु आणि इतर राष्ट्र देखील कशा रीतीने या मानवी हक्क जे तुम्हाला नैसर्गिक रीतीने मिळालेले आहेत, जीवनाचा हक्क मिळालेला आहे, तुम्हाला तुमच्या मार्गात कसं जगावं जगण्याचा हक्क दिलेला आहे, आत्मप्रतिष्ठा दिलेली आहे, समानतेचा हक्क दिलेला आहे, ह्या सर्व गोष्टी असताना देखील भेदभाव आणि शोषण मात्र होत होतं. म्हणजे शक्तिशाली लोक, सत्तेत असलेले लोक, आर्थिक रीतीने प्रबळ असलेले लोक किंवा मसल पॉवरनी प्रबळ असलेले लोक, हे लोक ह्या दुसरे जे पिढी वंचित होते त्यांचा ते शोषण करत होते. आणि म्हणून पुन्हा निर्णयाप्रकारे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आणि इतर जे कार्यकर्ते होते, म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल गैर सरकारी अशी जे संघटना होते, त्यांनी याचा पाठपुरावा केला. आणि त्यानंतर 10 डिसेंबर 1988ला लंडनमध्ये 7 निर्णया कॉन्फरन्स जे संघटना होत्या, इंटरनॅशनल संघटना, त्या इंटरनॅशनल संघटनेनी असा विचार केला की युनायटेड नेशनचं तर आहे, त्यांचं गव्हर्निंग आहे, परंतु त्या व्यतिरिक्त आपण देखील काही करू शकतो का, आणि वेगळा असा आपला हे आणता येईल का, आयोग निर्माण करता येईल का. म्हणून त्यांनी 7 देश जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स होत्या, त्या 7 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी लंडन येथे त्यांनी एक कॉन्फरन्स घेतली. आणि त्या कॉन्फरन्समध्ये 10 डिसेंबर मुद्दाम ठेवला त्यांनी. तोच कंटिन्यू ठेवला त्यांनी, तोच म्हणजे लोकांच्या लक्षात राहावं आणि लोकांना त्यामुळे माहिती व्यवस्थित मिळावी म्हणून त्यांनी 10 डिसेंबर 48 हाच दिवस मानवाधिकाराचा रक्षणाचा दिवस म्हणून तो नियोजित केला. आणि 10 डिसेंबर 1988ला म्हणजे आफ्टर 40 इयर्स, बरोबर आहे, 40 म्हणजे ह्या 40 वर्षामध्ये जेवढं काही पाणी होऊन गेलं आणि ज्या काही अडचणी आल्या निर्णयात देशामध्ये, परिस्थिती बदलत गेली, लोकांना त्याचे निर्णय प्रकारचे अडथळे आले, अडचणी आल्या, काही काही दृष्टीने त्याचा म्हणजे जे प्रभाव झाला मानवाधिकाराचा, त्यामुळे प्रगती झाली, त्यांना संरक्षण मिळालं. ह्या सगळ्याचा विचार करून मग 88 साली इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन आयोग हा तयार झाला लंडनला. बरं, आपण सर ह्याच्यामध्ये आणखीन कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो त्याच्याबद्दल बोलूया. आपण एक फोन आहे, रावजी यादव आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो रावजी. मी रावजी यादव बोलतो सिंधुदुर्गवरून. बोला सर. मला मानवाधिकार या संघटनेकडे शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या समस्या घेता येतात का? बर सर, रावजी यादवांनी जो प्रश्न विचारला होता की वेगवेगळ्या सरकारी निमसरकारी इथे काम करणारे जे सगळे कर्मचारी असतात त्यांच्या जर काही समस्या असतील तर त्या इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पोहोचवल्या जातात का, किंवा त्याचा समावेश त्याच्यामध्ये होऊ शकतो का?
जाधवांनी जो प्रश्न विचारलेला आहे तो जो आहे तो त्यांच्या शासकीय किंवा निमसरकारी जे काही त्यांची हे असेल त्याच्यामध्ये त्यांनी नोकरीबाबत विचारलेलं आहे. हो. प्रत्येक जे संघटन असते किंवा जे व्यवस्थापन असते आणि नोकर ह्या प्रत्येकाच्या अशा मर्यादित याच्यात यंत्रणेखाली असतात. शासकीय असो तर त्या शासनाच्या असतील, केंद्र शासन, राज्य शासन किंवा ज्या काही व्यवस्थापन इतर खाजगी असतील त्या ह्याच्यात असतात. तर ज्या ठिकाणी खाजगी संस्थांमध्ये ज्या खाजगी संस्थानामध्ये शासकीय मदत असेल तर कुठल्याही प्रकारची मग जमिनीबाबत असो, फुकट जमीन दिली असो की नामात्र किमतीत जमीन दिलेली असो किंवा इतर कराच्या सवलतीमध्ये किंवा त्यांना इंडस्ट्री प्रमोशन करण्याच्या दृष्टिकोनातून काही सवलतीच्या दरात त्यांना टॅक्स दिला असेल किंवा वीज दिली असेल तर ते सर्व भारतीय संविधानाच्या कलम 12 प्रमाणे राज्य शासनाचे ते हे बनतात. आणि त्यामुळे जर ते कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर राज्य शासनाचे जर असतील तर राज्य शासनाच्या मानवाधिकार आयोगाकडे अर्ज करू शकतात न्याय मिळवण्याकरता किंवा त्या राज्य खाजगी संस्था असतील तर त्या राज्यातील राज्य मानवी आयोगाकडे करता येतील आणि केंद्र शासनाचे कर्मचारी असतील केंद्राकडे करता येतील. परंतु त्या ठिकाणी ज्या ज्या राज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या करता वेगळ्या प्रकारच्या त्यांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये जर कुठल्याही प्रकारची यंत्रणा असेल किंवा न्यायालय असतील तर त्यावेळी त्या राज्याच्या मानवाधिकार आयोगाला एक प्रकारची म्हणजे वैकल्पिक हे दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या इच्छेवर आहे की घ्यायचा की नाही घ्यायचा, ती वैकल्पिकता त्यांच्यात दिली आहे. परंतु राज्य मानवी अधिकार आयोगाला अशा प्रकारच्या नोकरीच्या बाबत प्रश्न हाताळता येतात. परंतु आंतरराष्ट्रीय सर आंतरराष्ट्रीय आयोगाबद्दल आजचा विषय जो आहे तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या बाबतीत असल्यामुळे सर त्याचा एक छानसा लोगो आहे, त्याचे एक काहीतरी, तर ते आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवूया आणि मग त्याचा जर काही अर्थ असेल काही तर तो पण आपण सांगूया. आणि मग मी पुढला प्रश्न की आंतरराष्ट्रीय आयोगामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो त्याच्याकडे वळूया. पण आधी तो आपण लोगो आहे त्याचं थोडं दाखवूया आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. आणि तो लोगो काय सांगतो? हा जो आहे हा फ्लॅग आहे त्यांचा. हा त्यांच्या फ्लॅग मध्ये जो त्यांचा लोगो आहे तो दिला आहे IHRC इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशन. ह्या याच्यामध्ये त्यांनी तो फ्लॅग घेतलाय, त्याचा तो लोगो आहे त्याचा याचा. त्याची हे आहे की पक्षी जरी असले तरी त्यांना ह्या याच्यामध्ये विश्वामध्ये उडान घेता येते, ते संरक्षित आहेत ह्या ग्लोबल याच्यामध्ये. तसंच ह्या इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या माध्यमातून सर्व मानव प्राणी हे संरक्षित आहेत, पक्षासारखे मुक्त संचार ते करू शकतात. आणि ते पक्षासारखे मुक्त संचार क्या करू बात शकतात. आहे, वा. आणि तो पृथ्वीचा मागे आणि एक पुरा आकार आहे. अंतरिक्षात असंही नाही. एक्झॅक्टली, पृथ्वीच्या पलीकडे जाऊन त्यांना ते सगळे अधिकार दिलेत. आपण आता कर्मचाऱ्यांबद्दल जी माहिती दिली त्याबरोबरीने मग जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग म्हणतो आहोत तेव्हा त्या आयोगामध्ये कोणाकोणाच्या समस्यांचा विचार प्रामुख्याने केला जातो? कारण युएनचं जेव्हा तुम्ही मगाशी रेफरन्स दिलात तेव्हा प्रामुख्याने जी महायुद्ध त्या काळामध्ये होत होती त्याच्यामध्ये होरपळणाऱ्या देशांसाठी ते स्थापन झालं होतं. पण नंतर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येत गेल्या, तर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? आता जो मगाशी यादवाचा प्रश्न होता तो नोकरीबाबतचा प्रश्न जो आहे तो नोकरीबाबतचा प्रश्न मात्र याच्यात येणार नाही. समजले का? आंतरराष्ट्रीय. परंतु ह्या याच्यामध्ये जे निर्णय प्रश्न आहेत आता उदाहरणार्थ आपण एक पाहतो की ह्युमन ट्रॅफिकिंग, मानवी तस्करी जी आहे, ही मानवी तस्करी म्हणजे काय आहे? त्याची जी स्वतंत्र जीवनशैली आहे, मग ते चाइल्ड असो की महिला असो, मूल असो लहान की महिला असो, त्यांना इथून एका याच्यातून देशातून दुसऱ्या देशात नेणं म्हणजे ह्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट त्यांच्या इच्छेविरुद्ध बेकायदेशीरपणे त्यांच्या चुकीच्या कामाकरता त्यांना भूलथाप देऊन इथून त्यांना दुसरीकडे नेणं. कारण अशा प्रकारचे त्यांच्याकडून कार्य करण्यात येते की ज्यामुळे त्यांच्या कुठल्याच प्रकारे नैतिकतेमध्ये बसत नाही किंवा जीवनाच्या त्या स्वतंत्र विचारांनी त्यांना मान्यता दिली. आपण मानवता ज्याला म्हणतो, मानवतेचा पूर्णपणे नायनाट करणाऱ्या दृष्टिकोन पाडतो. अशा गोष्टी
जर आता समजा इथून काही लोकांना घेतलं आणि दुसऱ्या भारतातून दुसऱ्या देशात पाठवलं आणि तिथून त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करायला लावलं तर त्या ठिकाणी इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशन हे काम कार्यरत होईल आणि त्यांना संरक्षण देईल. बर मुलांचं देखील तसंच. सर, आपण पुढे चर्चेत अजून जाण्याआधी असीम सरोदे आपल्याबरोबर फोनच्या माध्यमातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत की या सगळ्याबद्दलचं सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्यासाठी कशा कशा पद्धतीने आपण काम करू शकतो. नमस्कार असीम सरोदे सर. हॅलो. नमस्कार. कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते सर. आणि आपल्याबरोबर CL थूल सर आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. आपण आज जो विषय घेतलेला आहे त्याच्या संदर्भात मला असं विचारायचं आहे की हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं आणि अधिक प्रभावीपणे पोहोचावं यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं. मानवाधिकार आयोगाबद्दल जेव्हा आपण बोलतो आहोत आंतरराष्ट्रीय स्तरावर काय सांगाल. मानवी हक्क संरक्षण आयोग आणि त्यांच्या कामाच्या काही मर्यादा आतापर्यंत अनेकदा स्पष्ट झालेल्या आहेत. पहिली सगळ्यात मोठी मर्यादा म्हणजे ते फक्त मार्गदर्शक सूचना देऊ शकतात. कोर्टाप्रमाणे ते काही मॅटर ऍडज्युडिकेट करू शकत नाही, म्हणजे निर्णय पुराव्यांच्या आधारे देऊ शकत नाही. दुसरी त्यांची मर्यादा आहे की त्यांच्याजवळ कोणती स्वतःची चौकशी यंत्रणा नाही. त्याच्यामुळे अनेकदा पोलीस खात्यातल्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध अन्याय, अत्याचार आणि अमानुषपणा करणाऱ्या पोलिसांविरुद्ध तक्रारी असतात, परंतु मानवी हक्क संरक्षण आयोगाला त्याच पोलिसांच्या यंत्रणेवर अवलंबून राहावं लागते चौकशीसाठी आणि बरेचदा हे रिपोर्ट दिशाभूल करणारे दिल्या जातात आणि मानवी हक्क संरक्षण आयोग त्याच्यामुळे योग्य किंवा न्याय्य निर्णय देऊ शकत नाही असं अनेकदा लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळेच आमची अशी मागणी आहे की मानवी हक्क संरक्षण आयोग याची कार्यक्षमता वाढवली पाहिजे एकतर, नाहीतर मानवी हक्क संरक्षण आयोग त्वरित बंद केले पाहिजे. आणि अनेक देशांमध्ये ज्याप्रमाणे मानवी हक्क संरक्षण ट्रिब्युनल त्यांनी स्थापन केलेले आहे तशी न्यायिक कक्षा वाढवणारे ट्रिब्युनल आपल्या इथे स्थापन केले पाहिजे. तर मला वाटते की लोकांपर्यंत पोहोचता येईल, कारण की लोकांना अगदी दैनंदिन जीवनामध्ये रस्त्यावर जगत असताना गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेलं आपल्याला मानवी हक्क संरक्षण न्यायालय पाहिजे आहे. आणि म्हणून आम्ही दुसरी एक मागणी केलेली आहे, त्याच्या संदर्भात याचिका पण प्रलंबित आहे उच्च न्यायालयामध्ये. त्यात आम्ही स्पष्ट मागणी केलेली आहे की नॅशनल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ऍक्ट नुसार कलम 30 मध्ये जे म्हटलेलं आहे की जिल्हा पातळीवर मानवी हक्क संरक्षण न्यायालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा जो कारवाईचा भाग आहे हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे राज्य शासनाने हे करावं. आणि अजूनही महाराष्ट्र राज्यामध्ये मानवी हक्क संरक्षण न्यायालय स्थापन झालेले नाही. 2001 साली त्यांनी सर्क्युलर काढलं, परंतु कोणत्या तरी एका न्यायाधीशाला मानवी हक्क संरक्षण न्यायाधीश म्हणून नेमणं हे पुरेसं नाही. प्रशिक्षित न्यायाधीशांना तिथे नेमलं पाहिजे, तरच लोकांना न्याय मिळू शकेल आणि मानवी हक्कांचं संरक्षण होऊ शकेल असं आम्हाला वाटतं. थूल सर, तुम्हाला या बाबतीत काही विचारायचं सरोदे सरांना? सरोदे सरांनी अत्यंत व्यवस्थित रीतीने आणि त्यांच्या अभ्यासपूर्वक याच्यातून मांडणी केलेली आहे. आपल्या देशाची जी 1952चा जो कमिशन ऍक्ट आहे, 1952चा जो कमिशन अँड कमिशन इन्क्वायरीज अँड ऑल दी एस्टॅब्लिशमेंट ऑफ कमिशन ऍक्ट आहे 1952चा, त्यानुसार यांना कुठल्याही कमिशनला पिनल पॉवर दिलेलं नाही. फक्त आता आपल्या माहिती आयोगामध्ये माहिती जे इन्फॉर्मेशन कमिशन आहे त्यांना फक्त पेनल्टीचे पॉवर दिले आहेत, परंतु पिनल पॉवर म्हणजे सजे वगैरेचे दिले नाही. मी असीम साहेबांना एक गोष्ट त्यांच्या नजरेस आणून देऊ इच्छितो की प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ऍक्ट 1993चा कलम 18 क्लॉज 5 याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की द रिकमेंडेशन विच हॅव बीन गिव्हन बाय, म्हणजे ज्या काही शिफारशी ह्या मानवी हक्क आयोगाने दिलेल्या आहेत त्या शासकीय विभागाला बंधनकारक आहेत आणि त्याने 1 महिन्याच्या आत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. हे कलम 18(5) मध्ये स्पेसिफिकली दिलेलं आहे. आणि जर त्यांनी ते केलं नाही तर त्यांनी जे आता सरोदे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सेक्शन 30 मध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट जजला ह्युमन राईट कोर्ट म्हणून जाहीर केलेला आहे. परंतु त्याकरता प्रत्येक राज्याच्या मुख्य न्यायाधीशांनी तशा प्रकारचं नोटिफिकेशन काढून त्यांचं ऑथरायझेशन, जसे इतर न्यायाधीश आहेत, स्पेशल कोर्ट्स आहेत, मोकाचे कोर्ट असो, एनडीपीएसचे कोर्ट असो किंवा आणखी याचे असो, त्याला त्यांनी
अशा कोर्टाचे नोटिफिकेशन काढायला पाहिजे, ती कुठेही आजपर्यंत काढण्यात आलेलं नाही. माझी देखील त्यांच्या मताशी मी सहमत आहे की जोपर्यंत हे आयोग यांना पिनल पॉवर देण्यात येत नाही तोपर्यंत हे दात नसलेले सिंह आहेत अशी धारणा लोकांची होते. सरोदे सर, अगदी जाता जाता या मुद्द्यावर काय सांगाल? मग आपण वाइंड अप करणार आहोत. काय सांगाल? आता कुल सरांनी पण ते सांगितल्यानुसार 2001 मध्ये महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या कन्सल्टेशन मध्ये एक सर्क्युलर काढलं. परंतु आम्ही हे म्हणतोय की केवळ मानवी हक्क संरक्षण न्यायाधीश म्हणून कोणत्या न्यायाधीशांची नेमणूक करणं कागदोपत्री हे जेवढं सोपं आहे तेवढंच मानवी हक्कांचे विषय समजून घेणं कठीण आहे. त्यामुळे त्या संदर्भातलं प्रशिक्षण असलेले न्यायाधीश पाहिजे. म्हणून ज्युडिशियल ट्रेनिंग अकॅडमी मध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाने आणि ज्युडिशरीने याचा विचार केला पाहिजे की आपण न्यायाधीशांना तसं ट्रेनिंग दिलं पाहिजे, पोलिसांना तसं ट्रेनिंग दिलं पाहिजे. आणि या संदर्भात ही उच्च न्यायालयात असलेली याचिका खूप महत्वाची ठरणार आहे. आणि मला असं वाटतं की एकूणच मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचं संरक्षण करण्यासाठी मानवी हक्क संरक्षण न्यायालय हे प्रभावी उपाय राहू शकते. अगदी खरं आहे. आणि मला वाटतं ह्या सगळ्यामुळे मग मानवी हक्क आयोग ह्या सगळ्याच गोष्टींना खूप महत्वाची बळकटी येईल. आणि ज्या कारणासाठी त्यांची निर्मिती झालेली आहे ती सगळी कारणं सुद्धा खूप लवकरात लवकर आपल्या मार्गी लागतील, नाही का? या नोटवर सर आपण थांबतो आहोत. सरोदे सर, खूप मनापासून आभार या कार्यक्रमात, या चर्चेत सहभागी झालात फोनच्या माध्यमातून. धन्यवाद. आणि आपल्याला फोन आहे, भारत वावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार मॅडम. आजच्या सखी शाहिदारीमध्ये सेवतो साहेब हे मानवी अधिकाराशी अति उत्कृष्ट माहिती देत आहेत, त्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन. सर, माझा प्रश्न असा आहे की मुंबई किंवा इतर शहरामध्ये रोजच्या जीवनामध्ये आपण पाहतो की कधी कधी त्यांना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. ज्याप्रमाणे बॉम्बस्फोट आहेत, रेल्वे ऍक्सिडेंट आहेत किंवा भूकंप आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये नद्यांना पूर येतो. अशा वेळी सामान्य नागरिकांना निश्चितप्रमाणे त्यांना गैरफायदा होतो आणि ते संकटात सापडतात. आणि अशा वेळी त्यांची जीवितहानी तर होते, आर्थिक हानी पोहोचत असते. तर अशाप्रकारे शासन किंवा काही यंत्रणा मानवाच्या माध्यमातून त्याला काय मदत करू शकते का, यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. त्यांनी खरं तर फक्त शहरापुरतं म्हणा किंवा एका देशापुरतं मर्यादित ठेवलंय हा प्रश्न. पण मला असं वाटतं की मानवाधिकार हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर या पद्धतीचं काम करत असेल. नाही, बरोबर आहे. यांनी जो प्रश्न विचारला त्या याच्याप्रमाणे काय आहे, सुरुवात जर मी माझ्यापासून केली, बरोबर, घरून जर सुरुवात केली तर आम्ही बाहेर पुढे जाऊ शकतो. त्याच प्रकारे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या त्या देशाच्या किंवा त्या राज्याच्या पुढच्या जरी असल्या तरी त्या राज्याची जबाबदारी आहे आणि त्या राज्याच्या जबाबदारीतून ते मुक्त होऊ शकत नाही. त्यांना त्या प्रकारे त्यांना मदत करावीच लागेल आणि ती शासनामध्ये तरतूद आहे. डिझास्टर मॅनेजमेंट असो, आपत्तीजनक त्याची यंत्रणा असो किंवा कोणत्याही त्याप्रकारे त्यांना मदत करावीच लागते. अच्छा. परंतु आजचा जो आपला विषय आहे हा विषय आहे आंतरराष्ट्रीय स्तराचा. कारण आपण पाहतो निरनिराळ्या राष्ट्रामध्ये आपसामध्ये वाद आहेत, त्यानंतर त्यांचे बॉर्डरचे वाद असतात, त्याच्यामध्ये एंट्रीचे असतात, त्यांचे येणाऱ्या नागरिकाचे प्रश्न असतात. आपण इंग्लंडमध्ये पाहतो, जर्मनीचे आणि बाकीच्या देशातले लोक त्याच्यात शिरलेले आहेत. आपल्या देशामध्ये पाहतो आपण बांगलादेशाचे, पाकिस्तान लोक, नेपाळचे लोक किंवा आणखी कुठले कझाकिस्तानचे लोक, बरेचसे लोक म्हणजे अनधिकृतपणे इथे येऊन थांबलेले आहेत. कारण त्या ठिकाणी त्यांचे जे काही प्रश्न होते ते त्यांचे प्रश्न त्यांना म्हणजे त्यांचं जीवनमान अत्यंत वाईट झाल्यामुळे ते इकडे आले. बरोबर. तर ह्या संपूर्ण दृष्टिकोनातून आज आपण इथे जे आलेलो आहोत किंवा इथे आपण बसलेलो आहोत स्टुडिओमध्ये, आमच्या देशातील असलेली काही यंत्रणा आहे, मानवाधिकार आयोग ज्या ज्या कायद्याप्रमाणे केलेल्या आहेत त्या अंतर्गत आम्ही मदत करतोच. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर जी आता ही इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार जे आयोग निर्माण झाला आहे त्या चौकशीच्या दृष्टिकोनातून आपण इथे बसलेलो आहोत. बरोबर आहे सर. ह्याच्यामध्ये स्त्रिया असतील, मुलं असतील, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं जेव्हा आपण कार्य पाहतोय किंवा कार्यप्रणाली, कोणते कोणते घटक त्याच्यात येतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणखीन सविस्तर? बघा, हा जो आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग निर्माण झालाय त्याचा मुख्य उद्देश जे आहे, त्याच्यात त्यांचे ऑब्जेक्टिव्ह जे दिले आहेत, त्यांचे जे उद्देश दिले आहेत, त्याचा पहिला ऑब्जेक्ट त्यांनी काय दिलेला आहे? मानवतेची सेवा. मानवतेची सेवा कुठल्याही प्रकारचा जात, धर्म, रंग किंवा प्रांतावाद, भाषावाद कशाचाही नाही. तर ह्या संपूर्ण याचा त्याचा मानवाची जी आहे मानवता
तिचं रक्षण कसे करता येईल बरोबर. हा एक भाग घेतला. त्याने दुसरं असं घेतलेलं आहे की जी या प्रकारचे निर्णय शेजारच्या राष्ट्रामध्ये किंवा दुसऱ्या राष्ट्रामध्ये ज्या प्रकारचे हे रक्तरंजित क्रांत्या होतात किंवा निर्णय प्रकारचे अतिरेकी लोक येऊन त्या याला तिथे अशांतता निर्माण करतात, जीविताची हानी करतात, संपत्तीची हानी करतात, ते कसं थांबवता येईल हा देखील एक उद्देश आहे. त्याचप्रमाणे चाइल्ड लेबरचा प्रश्न अत्यंत आहे महत्वाचा आहे की मुख्यत्वे करून जे एक दारिद्र्यरेषेखालचे लोक आहेत किंवा जे मुलं घरातून भटकून निघून गेले असतात, अशा मुलांचा वापर निर्णय संस्थांमध्ये, निर्णय ऑर्गनायझेशनमध्ये, मग ते स्फोटक असो, बरोबर आहे, म्हणजे चुकीच्या कामांसाठी स्फोटक वापरला निर्मिती करणारी असो किंवा दुसऱ्या कोणत्या ठिकाणी ह्या मुलांचा वापर करण्यात येतो. महिलांच्या बाबतीमध्ये देखील त्यांचे हक्क त्यांना मिळत नाही. आजही आमच्या देशातली का सर्व जगामध्ये परिस्थिती आहे 50% विमन अँड 50% मेल. मेल्स. पुरुष 50% आणि स्त्रिया 50% आहेत. परंतु 50% स्त्रियांना त्याचं प्रतिनिधित्व करायला मिळते का? त्यांना त्यांचं जीवन सुरक्षित आहे का? त्यांना त्यांच्या प्रकारे त्यांना न्याय मिळतो का? म्हणजे संपत्तीमध्ये असो, घरातल्या निर्णयामध्ये असो की आणखी कुठल्याही बाबतीमध्ये असो, त्यांना अशा प्रकारचा न्याय मिळतो का हे पाहणं देखील अत्यंत गरजेचं आहे. Exactly. ते हे आंतरराष्ट्रीय नार्कोटिकचा प्रश्न आहे. अंमली पदार्थ जे आहेत त्यांचा हे होतो, त्याला कसा प्रतिकार करता येईल हा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विचार आहे. त्यानंतर ड्रग्ज जिथून तिकडे नेतात, ह्युमन ट्रॅफिकिंग तुम्हाला जे म्हटलं मानवी तस्करीचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न तरी आहेतच आहेत. परंतु शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील आम्ही आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचा देवाणघेवाण करतो का? प्रगती आता कॉम्प्युटर्समुळे किंवा निर्णय टेक्नॉलॉजीमुळे देश अत्यंत जवळ आलेले आहेत. अमेरिकेमध्ये घडलेली घटना आम्हाला 2 मिनिटांनंतर आम्हाला ताबडतोब माहिती होती. ग्लोबल विलेज. ग्लोबल आता हे काय झालंय, आपण म्हणाल त्या प्रकारे रश्मीजी आपण म्हणतात त्या प्रकारे ही खरोखरच ग्लोबल विलेज नाव. येस. म्हणजे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात काही झालं तरी आम्हाला विदिन 5 मिनिट्स वी आर अवेअर ऑफ इट. बरोबर. तर अशा ह्या घटना ज्या होतात, ज्या म्हणजे त्या देशाला विनाशक ठरणाऱ्या आहेत किंवा त्यांना घातक ठरणाऱ्या आहेत, अशा यांना देखील त्यांचं त्या मानवाचं, त्या देशातील मानवांचं रक्षण व्हावं, त्यांच्या मानवी हक्काचं रक्षण व्हावं, त्याच्या नैसर्गिक हक्काचं रक्षण व्हावं, त्याच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये त्याला सहायता मिळावी, त्याच्या शिक्षणामध्ये सहायता मिळावी आणि त्याचं तिथलं त्या देशातलं स्थान दुसऱ्या देशामध्ये च्या माध्यमातून दुसऱ्या देशाच्या अतिरेकीपणामुळे त्या देशामध्ये अशांतता निर्माण होऊ नये याच्याकरता देखील हे हा इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशन कार्यरत आहे. आपण एक फोन घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार उमा. मानवाधिकार हक्काअंतर्गत अनेक कायदे खूप सुंदर आहेत, खूपच चांगले आहेत. पण बघा ना, त्याची अंमलबजावणी अजिबात नाही. एक तुपाची, एक उपाशी. बाल कामगार रस्त्यात दिसतात की वीटवरतीच काम करतात. हॉटेलमध्ये छोटे छोटे पोरं टेबल पुसताना बघतात एक खरकट अन्न मिळण्यासाठी. महिलांचे तर काय दयना तुम्हाला सांगते, देवळात जायचं सुद्धा मज्जा होत्या ना. ते काय माणूस नाही का? त्यांना अधिकार नाही का? त्यांना हक्क नाही का? मंदिरात गेले की मार खावं लागतंय. हे सगळं कमी होण्यासाठी, बंद होण्यासाठी काय करावं लागेल? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नक्की सर देतील. महाजन मॅडमचा जो फोन होता की या सगळ्या गोष्टी आहेत, मानवाधिकार आयोग आहे, पण अंमलबजावणी याचा जेव्हा एक प्रमुख मुद्दा येतो तेव्हा कुठेतरी ती कमी प्रमाणात झालेली दिसते. तर ह्या सगळ्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? महाजन ताईंनी जे विचारलं ती अत्यंत महत्वाची बाब आणि कटू सत्य आहे. कायदे खूप आहेत आणि इतके सुंदर सुंदर कायदे तयार केलेले आहेत, परंतु अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा निरनिराळ्या प्रकारच्या आमिषाला किंवा दबावाला बळी पडून त्या प्रकारचं जे कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करत नाही. आता महाजन ताईच्या चर्चेप्रमाणे मी तुम्हाला एक म्हणजे भाषण आपल्या भारतीय संविधानाच्या बाबतीत झालं होतं ती, आणि जेव्हा हे संविधान ह्या देशाला समर्पित करण्यात आलं ते 26 नोव्हेंबर 1949. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी आपलं संविधान देशाला समर्पित करण्याकरता डॉक्टर राजेंद्र प्रसाद समितीचे अध्यक्ष होते, त्यांना सादर केलं. त्यावेळेस त्यांचं जे अंतिम भाषण झालं त्यावेळेस त्यांनी अत्यंत स्पष्टपणे त्यात मांडणी केली की
कितीही चांगले तुम्ही एखादे आपला जेवण तयार करायचं आहे किंवा एखादा पदार्थ चांगला करायचा आहे, त्याकरता सगळ्या रेसिपीप्रमाणे तुम्ही सामान आणलं, परंतु ज्या व्यक्तीला आपण ते बनवण्याकरता दिलं तर ते सुगरण नसेल तर त्याचा तुम्हाला सुग्रास मिळणार नाही, तुम्हाला त्याचा चव बिघडून टाकेल. बरोबर. तसंच ह्या देशाला आम्ही इतके सुंदर संविधान दिल्यानंतर देखील अंमलबजावणी करणारी जर यंत्रणा त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणार नाही तर ह्या संविधानाला, जो जगातील उत्कृष्ट संविधान म्हणून आपण म्हणतो आहोत, ते संविधान एक प्रकारे तुमचं प्रभावी ठरणार नाही. हीच वस्तुस्थिती आज आहे. इतके प्रभावी कायदे आहेत, पण प्रत्येक ठिकाणी आम्ही बघतो आहे की अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेची त्रुटी किंवा त्याची असलेली एक प्रकारची अनिच्छा किंवा त्यांचे काही व्यवस्थित वैयक्तिक काही हितसंबंध गुंतलेले असतील, त्यामुळे त्या कायद्याची कधीही कुठल्याही प्रकारे अंमलबजावणी होत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यावर आपल्याला फोकस करायचा आहे, त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि लोकांमध्ये त्यांना ह्या कायद्याची, ह्या संपूर्ण बाबीची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि मी खरोखरच सह्याद्री सखी वाहिनीचा मी व्यक्तिशः आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत ऋणी आहे की त्यांनी ह्या मानवाधिकाराच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून आज इथे आंतरराष्ट्रीय ह्युमन राईट कमिशनची जी संकल्पना आणि त्याचे विचार जे आहेत हे इथे मांडलेले आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे की आपण जो आता कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न आणलेला आहे, त्या दृष्टीने आपल्याला आता ह्याची 1948ला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा जाहीरनामा, त्यानंतर इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशन 10 डिसेंबर 1988ला आलं, पण त्याच्यानंतर ही वाटचाल पुढे काय झाली बरोबर हेही पाहावं लागेल. त्यात आपल्याला असं दिसते की पुन्हा त्यांनी ही याची कमिशन तर केलं, पण त्याची योजना हे योग्य प्रकारे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा रिसर्च झाला, त्याचा रिव्ह्यू झाले, तेव्हा पुन्हा ह्या इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशनला त्याचं परिवर्तन झालं दुसऱ्या ह्याच्यात आणि त्याचं नवीन नामाधिकरण झालं इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. अच्छा. आणि ती झाली 22 नोव्हेंबर 2012ला. म्हणजे सरकारांना सुद्धा आता त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आणली. त्याच्यामुळे मग आपण म्हणू अंमलबजावणी आलं. किती वर्ष लागले त्याला? 88 पासून 2012 पर्यंत. एक्झॅक्टली. सर, आपण ह्याच्याबद्दल बोलूया, पण एक फोन घेऊया का? आपल्याला साताऱ्याहून फोन आहे. सूर्यकांत जाधव आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. बोला सर. मी सर्वात अगोदर सह्याद्री वाहिनी आणि स्थूल साहेबांचं खरं तर मनापासून आभार व्यक्त करतो की सह्याद्री वाहिनीचं खास करून की तुम्ही असे संबंधित व्यक्तींना लाईव्ह चर्चेसाठी बोलवलं, कारण असं सहसा होत नाही आणि खरोखर तुमचं मनापासून आभार. माझा प्रश्न असा आहे की संबंधित आयोगाकडे, म्हणजे आता स्थूल साहेब माझ्या माहितीने SC/ST आयोगाचे पण अध्यक्ष आहेत तर आणि मानवाधिकाराचे पण आहेत. सर, मला असा प्रश्न आहे तुम्हाला की जर मी तुमच्याकडे संबंधित विभागाची एखाद्या अधिकाऱ्याची जर तक्रार केली तर त्या अधिकाऱ्याची चौकशी ही मात्र त्याच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का केली जाते? ती व्हायला नाही पाहिजे. कारण आतापर्यंत हा माझा वैयक्तिक अनुभव आहे असा की आता फॉर एक्झाम्पल जर मी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची जर तक्रार केली तर त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी ही त्याच विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं केली जाते. किंवा हॉस्टेलच्या संदर्भातलं जर उदाहरण द्यायचं असेल की एखाद्या हॉस्टेलवरती मुलांचं शैक्षणिक एक शोषण होत असेल कुठल्याही बाजूने, आणि जर मी त्या हॉस्टेलची जर तक्रार केली तर त्याची चौकशी सुद्धा हॉस्टेलला संमती देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं त्या अधिकाऱ्याची चौकशी केली जाते. म्हणजे एकंदरीत असं होतं की त्या अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जातं. जो भ्रष्टाचार किंवा जो काही हे कृत्य करत असेल त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं 100% प्रयत्न हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ज्युनियर अधिकाऱ्यांसाठी होतो आणि हे टाळता आलं पाहिजे असं माझं. तुमचा मुद्दा लक्षात आला. फुल सर, त्यांनी जो प्रश्न विचारला होता त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? सूर्यकांत जाधवांनी जो प्रश्न विचारला तर त्यांचं जे म्हणणं आहे की त्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात येते. मी आपल्याला सांगू इच्छितो, मी जेव्हा मानवाधिकार आयोगामध्ये होतो त्यावेळी आम्हाला ज्या डिपार्टमेंट असेल त्याच्याकडून माहिती जरी आम्ही घेत असलो तरी त्याचा आलेला जो अहवाल आहे तो पीडितांच्या समोर त्याची समोरासमोर बसून आम्ही त्यांची चौकशी आणि तुमचं काय म्हणणं आहे यांच्या त्या अहवालावर, तुम्हाला मान्य आहे की नाही, हे आम्ही त्यांच्याकडून घेऊन मग नंतर स्वतंत्रपणे आम्ही त्याची
काही बाबतीमध्ये चौकशी करून न्याय देत होतो. अच्छा. मी सध्या SC/ST कमिशनमध्ये आहे. त्या देखील याच्यामध्ये बऱ्याचशा हॉस्टेलच्या जेव्हा चौकशी आमच्याकडे येतात तर ज्या हॉस्टेलच्या आहे त्यामुळे त्या यंत्रणेमध्ये त्या व्यक्तीकडून त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करतात, दुसऱ्याकडून आम्ही चौकशी करतो आणि ते त्याचे अहवाल आल्यानंतर कुठल्याही प्रकारे त्याला जसा तसा आम्ही ऍक्सेप्ट न करता ज्याची तक्रार असेल त्याला बोलावून तुझं काय म्हणणं आहे याच्यावर तू आपलं म्हणणं सांग आणि मग समोरासमोर त्यांची बसून आम्ही चौकशी करतो आणि त्याच्यानंतर निर्णय देतो. त्यांचं जाधवांचं म्हणणं जे काही आहे अप टू सम एक्सटेंट सातारा त्यांचं म्हणणं किंवा चौकशी वरिष्ठ अधिकारी देते, परंतु त्यावर पूर्णपणे कमिशन कुठल्याही प्रकारे पूर्णपणे विसंबून राहत नाही. स्वतःचं काय त्याच्यात आपली चौकशी करून आपलं स्वतःचं मत देऊन शिक्षा देखील केलेली आहे. आम्ही औरंगाबादच्या हॉस्टेलच्या लोकांना शिक्षा म्हणजे ज्या पदाधिकारी त्यांना शिक्षा केलेली आहे आणि काही ठिकाणी जे आहेत जसं हिंगोली आहे, नागपूर आहे, ह्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित रीतीने चौकशी करून त्या लोकांना शिक्षा केलेली आहे. आणि मी आज सध्या SC/ST कमिशनमध्ये आहे. त्या ठिकाणी देखील आम्ही अशाच प्रकारे समोरासमोर अधिकाऱ्याच्या विरुद्ध आलेल्या तक्रारी असतील तर ज्यांनी तक्रार केली आहे त्याला समोरासमोर बसूनच त्याचे आम्ही निर्णय देत असतो. एक पक्षी आम्ही देत नाही. कल्याणहून एक फोन आहे. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार शलाकाजी. मी शलाका गाडगीळ कल्याण. बोला ना. माझा प्रश्न असा आहे की मानवी हक्क किंवा मानवी अधिकार मिळवण्यासाठी आपण जे प्रयत्नांची शिकस्त करतो तर ते प्रयत्न करत असताना आपल्याला काही जर का धोका पोहोचला किंवा धोका पोहोचण्याची शक्यता आहे का, तर त्यासाठी काय आपल्याला संरक्षण मिळू शकतं. आणि दुसरा असा प्रश्न आहे की हे जे मानवी अधिकार जे आहेत तर त्या संदर्भातलं म्हणजे काही आम्हाला सर्वसामान्यांना माहिती होण्यासाठी एखादं काही म्हणजे पुस्तक की आमच्यापर्यंत ते पोहोचू शकेल तर असं मिळू शकतं का? बरं, धन्यवाद. काय सांगाल सर? गाडगिळांचा ताईचा प्रश्न जो आहे की संरक्षण मिळू शकते जर त्यांनी मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाकडे किंवा तिथल्या सदस्याकडे जर विनंती केली तर ते त्या प्रकारे तिथल्या पोलीस अधीक्षकाला किंवा पोलीस विभागाला निर्देश देऊन त्यांना संरक्षण देऊ शकतात. आणि मानवाधिकाराबाबतचं जे लिटरेचर आहे, जे वाङ्मय आहे, ते वाङ्मय त्यांना मानवाधिकार आयोगामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांचं प्रकाशन आहे. आणि एवढंच नाही तर नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, त्यांच्याजवळ तर म्हणजे इतकं वाङ्मय आहे. इंटरनेटवर सुद्धा सर उपलब्ध असेल तुम्हाला सगळं मिळू शकते, पण सगळेजण इंटरनेटवर जातात असं नाही. पण जे काही सर, आणि दुसरं महत्वाचं असं की आता मागच्या 10 वर्षामध्ये मी पाहतो की मानवाधिकार आयोगाची जी पब्लिसिटी व्हायला पाहिजे होती, जी जाहिरात व्हायला पाहिजे, की ज्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. मी ज्यावेळी मानवाधिकार आयोगाचा 2007 मध्ये डिसेंबर 2007ला मी तिथून निवृत्त झालो, दुसरीकडे आलो. तोपर्यंत जो 2002 ते 2007च्या काळामध्ये मी अत्यंत प्रकर्षाने प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये माहीत होतंच, पण मी ग्रामीण भागामध्ये आपल्या पंचायत समिती आणि ग्रामीण भागातील जे आपले महाविद्यालय होते त्या ठिकाणी मी मेळावे घ्यायचा. अच्छा. मानवाधिकारच्या बाबतीमध्ये मानवाधिकार काय आहे, तुमचे हक्क काय आहेत, तुम्हाला कशा ठिकाणी मिळता येतात, अर्ज कसे करायचे, काय जागरूकता निर्माण करण्याकरता विशेषतः ग्रामीण भागातील लोकांवरच जास्त अन्याय होतात. बरोबर. सर, चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आहोत आणि अगदी शेवटची 2-3 मिनिटं आपल्याकडे आहेत. तर जाता जाता मला असं विचारायचं आहे की आज आपण जे टायटल दिलं आहे मानव अधिकार आत्मसन्मान रक्षक, तर ह्याच्या संदर्भात अगदी जाता जाता शेवटच्या 2 मिनिटात तुम्ही काय सांगाल? मानवाधिकार आयोग ह्या नावातच तुम्हाला हे दिलेलं आहे की तुमचे अधिकार आहेत, तुम्हाला मिळालेले निसर्गदत्त अधिकार, आणि त्या अधिकाराला त्या राज्य शासनाने आणि देशातील जे कायदे आहेत त्यांनी तुमचे अधिकार हे चांगल्या प्रकारे समृद्ध केलेले आहेत. बरोबर. आणि त्या याच्याकरता ते हक्क जर तुम्हाला पूर्णपणे मिळवायचे असतील तर त्याची करता पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला त्याची जाणीव पाहिजे. बरोबर. ते काय आहेत त्याची माहिती तुम्हाला पूर्णपणे पाहिजे. बरोबर. त्याच्याकरता जागृती निर्माण होणं हे गरजेचं आहे. आणि जोपर्यंत त्या कायद्याची तुम्हाला माहिती होत नाही, मला जोपर्यंत कळत नाही की माझा हक्क काय. साधं उदाहरण जर आपण घेतलं, आपल्या अंगणाला कुंपण आपण घातलेलं आहे, अगदी थोडक्यात, तर आपल्याकडे खूप कमी वेळ, आणि
ते जर तोडायचं असेल, जर कोणी यांना तोडा लागला, जोपर्यंत तुम्ही म्हणता की हे माझा हक्क आहे तोपर्यंत तुम्हाला तोडू शकणार नाही. बरोबर. सांगण्याचा उद्देश हा आहे की कायदे जरी असले आणि हे उद्दिष्ट जे मानवाधिकार आहेत, राज्याचं असो की आंतरराष्ट्रीय असो, त्यांचा मुख्य उद्देश काय आहे की एम्पॉवरमेंट ऑफ इच अँड एव्हरी वन. बरोबर आहे. प्रत्येक मानवाचा, स्त्री असो पुरुष असो, कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे जात धर्म किंवा देश, कोणत्या देशात नागरिक आहे, ह्या सगळ्याला विरहित बरोबर आहे. त्याचा मूलभूत हक्क जे आहेत त्याला संरक्षण देणं, त्याचा प्रतिष्ठा मिळवून देणं, त्याची प्रगती करणं, विशेषतः म्हणजे चाइल्ड अँड विमेन, स्त्रिया. महिला आणि मुलांचं देखील संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त त्यांना शिक्षण देणं, त्यांना संरक्षण देणं, हा मानवाधिकार आयोगाचा मुख्य उद्देश आहे. सर, खरं तर चर्चा खूप मोठी आहे, पण इतक्या थोडक्या वेळात आम्हाला या सगळ्याबद्दलची माहिती दिली. तुमचे मनापासून आभार मानते सहभागी झाल्याबद्दल. आणि आपल्या सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. आपल्या बुधवारच्या सखी सह्याद्रीचा विषय काय आहे त्याची माहिती करून घेऊया. बुधवारच्या आपल्या सखी सह्याद्रीच्या विषयामध्ये आपण बोलणार आहोत, आपल्याशी चर्चा करणार आहेत, कोणते कोणते मुद्दे असणार आहेत, त्या सगळ्याबद्दलची माहिती काही क्षणातच आपल्यापर्यंत नक्की पोहोचणारच आहे. आणि प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या नोंदवू शकता. 2 माध्यमं आहेत प्रतिक्रिया नोंदवण्याच्या. फेसबुक पेजला आणि जीमेलला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. उद्याचा कार्यक्रम, बुधवारचा आपला कार्यक्रम काय आहे पटकन बघूया. उद्याचा आपला कार्यक्रम वैद्यकीय नीतीशास्त्र या विषयावर आपण बोलणार आहोत आणि सहभागी होणार आहेत डॉक्टर वीणा पंडित, अध्यक्ष AMC. या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हा आणि तुमचे प्रश्न, तुमच्या शंका नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रतिक्रिया पोहोचवण्यासाठीची 2 माध्यमं, फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता, मेल पाठवू शकता. फेसबुक पेजला जेव्हा व्हिजिट करणार आहात तेव्हा तुम्ही टाईप करणार आहात www.facebook/sakhisayhadri.dd आणि तुम्ही मेल पाठवणार आहात sakhisayhadri@gmail.com. याच ईमेल आयडीवर तुम्ही बुधवारच्या कार्यक्रमाचे जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आधी आम्हाला तुम्ही ईमेलच्या सहाय्याने पाठवू शकता. जाता जाता पुन्हा एकदा मतदानाचा हक्क नक्की बजावूया. आज निवडणुका आहेत महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी. जरूर आपण मतदान करूया. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची, आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे. मातृभाषेचा सन्मान करूया, मातृभाषेमध्ये बोलूया, व्यक्त होऊया आणि तिचा आदर ठेवूया. सर, पुन्हा एकदा तुमच्या कार्यक्रमामध्ये इथे तुम्ही सहभागी झालात, माहिती दिलीत, मनापासून आभार मानते. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. आज इथेच थांबतोय. नमस्कार.